तुमचाच संजय केळकर, तुमचाच माणूस ना, तोच आरोप करतोय की हे प्रचंड मोठं भ्रष्टाचाराचं दालन आहे. हे ठाण्यातले जे रंगाबिल्ला आहेत, त्यांचे बागडे बिल्ले, त्यांची सोय करण्यासाठी म्हणून ही सगळी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या चोऱ्या बघितल्या ना, कामं करत नाहीत, हे बिल्डर्सची कामं करतात. शहराच्या नियोजनात 12 वाजवून टाकले. 12 तो मोनो रेल, मेट्रो रेल, हा रेल, तो रेल, आणि रस्ते केले छोटे. गाड्या कमी होत नाही ना. कुठलंही तुम्ही रेल्वे आणला तर गाड्या कमी नाही झाल्या. तुम्ही रस्त्याची रुंदीच कमी करून टाकली तर रस्त्यावरनं जाणाऱ्या गाड्या जाणार कशा? त्या काय गाड्या काय रेल्वेत टाकणार नाहीत ना. त्यामुळे नियोजन शून्य ठाणे करण्यात हे सत्ताधारी पक्षाला प्रचंड यश आलंय. प्रभाग रचना म्हणजे सत्ताधारी पक्षाचा खेळ आहे. खेळ वॉर्ड कापण्यात, आपल्या सोयीप्रमाणे वॉर्ड कापण्यात इथल्या सत्ताधारी पक्षाला आयुक्त महोदयांच्या मदतीने यश आलेलं आहे. मी हे इलेक्शन कमिशनला 4 महिने अगोदर कळवलेलं की प्रभाग रचनेमध्ये इलेक्शन कमिशननी स्वतः लक्ष घालावं, पारदर्शकता असावी. तशी पारदर्शकता काही दिसत नाही. पाहिजे तसे यांनी 2017 आम्ही हलवणार नाही असं ADTP सांगत होते. सगळं हलवून टाकलं. जे हलवायचं म्हणजे जे काही त्यांना गरजेचं वाटत होतं आणि अडचणीचं वाटत होतं ते सगळं हलवलं. आणि हे सगळं काम शहर विकास करत असतं. त्यामुळे काँग्रेसने जे आंदोलन केलं आहे शहर विकास विभागाच्या विरोधात, मला वाटतं ते योग्य आहे. इथे कन्स्ट्रक्शन TDR नावाचा एक मोठा घोटाळा आहे आणि त्याच्यात काही जणांची मोनोपॉली आहे. या घोटाळ्यामध्ये पण मोनोपॉली असते. तेव्हा कन्स्ट्रक्शन TDR, न बांधलेले रस्ते दाखवून कसे TDR उचललेत, ते TDR लोड कसे केलेत, याची सर्वंकष चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी अशी आमची मागणी असणार. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की संजय केळकर सत्ताधारी पक्षाचे एवढे सिनियर आमदार आहेत, ते वारंवार ठाण्यातल्या घोटाळ्यांबद्दल बोलत असतात पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. प्रामाणिक माणूस आहे, त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल कुठेही मी संशय व्यक्त करत नाही. पण ते सत्तेत असलेल्या पक्षाला, खास करून इथे सत्तेत आणि दादागिरी करत असलेल्या पक्षाला विधानसभेत जाब विचारतात. माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आमच्यावर विश्वास ठेवा. अरे तुमचाच संजय केळकर, तुमचाच माणूस ना, तोच आरोप करतोय की हे प्रचंड मोठं भ्रष्टाचाराचं दालन आहे. हे सरकारी खेळ आहे सगळं. प्रभाग रचना ही इथल्या काही जणांची सोय करण्यासाठी करण्यात आलेली. हे ठाण्यातले जे रंगाबिल्ला आहेत, त्यांचे बागडे बिल्ले, त्यांची सोय करण्यासाठी म्हणून ही सगळी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. 30,000चा वॉर्ड आहे, त्याला 3 नगरसेवक, आणि एका ठिकाणी 30,000चा वॉर्ड आहे, त्याला 4 नगरसेवक. दुसरीकडे 62,000चा वॉर्ड आहे, त्याला 4 नगर. म्हणजे कुठेही आयुक्तांनी गणित लावायला पाहिजे होतं वॉर्ड रचना करताना, की कितीचा वॉर्ड आहे, कितीचा वॉर्ड केला पाहिजे. निवडणूक आयोगाच्या चोऱ्या बघितल्या ना. निवडणूक आयोग नाही, ते चोरटे दलाल नाही म्हणणार मी त्यांना, चोर आहेत, चोर, दरोडेखोर. निवडणूक आयोगाला माहिती आहे, मी हे पत्र दिलेलं आहे 4 महिन्यापूर्वी की प्रभाग रचनेकडे लक्ष द्या, वॉर्ड रचनेकडे लक्ष द्या. महापालिकेचे अधिकारी कुठल्या हॉटेलमध्ये बसतात, कुठे डिझायनिंग करतात, कशाप्रमाणे वॉर्ड रचना केली जाते, सगळं मला माहिती. प्रभाग रचना बनवून त्यांच्या हातात दिली जाते. हा प्रभाग हा असा बनव, हा प्रभाग हा असा बनव, हा प्रभाग हा असा बनव. रेल्वे लाईनच्या पलीकडे, आणि म्हणजे हा वॉर्ड आहे, हा एक वॉर्ड आहे, इथनं रेल्वे लाईन जाते, तर हा वॉर्ड वेगळा असला पाहिजे, रेल्वे लाईनच्या पलीकडचा वॉर्ड वेगळा असला पाहिजे. रेल्वे लाईनच्या इथली जमीन ह्या वॉर्डात टाकली, खाडी पलीकडे, इथनं खाडी जाते, हा वॉर्ड, खाडीच्या पलीकडे एक गाव आहे, पण त्याची मतं इथे दिली तर इथला वॉर्ड आपला 100% निवडून येईल. हा खाडीकडचा पलीकडचा वॉर्ड उचलला आणि इथे आणून टाकला. काय याला काय अर्थ? त्याच्यापेक्षा प्रशासनाने आता आपली दालनं बंद करावी आणि सत्ताधारी पक्षाच्या शाखा उघडाव्यात.
ठाणे शहर शाखा प्रमुख असं आयुक्तांच्या दालनापुढे बाहेर लिहून टाकावं. ते येणं जाणं चालूच राहतं. सत्तेपुढे सध्या कुणाची चालते काय? सत्ता, दादागिरी, धंद्याची भीती, जेलची भीती, पोलिसांची भीती, याला घाबरून लोक पळतात. त्यात काय मोठं आहे?